एक मोठी बातमी ती आहे, भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय। भारतीय संघाचा पाकिस्तानवरती हा मोठा विजय। कर्णधार सूर्यकुमार यादवच्या सर्वाधिक 47 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या। आशिया कप स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवलाय। तर आपल्याच खास शैलीमध्ये सूर्यकुमार यादवने षटकार मारत भारतीय संघाच्या विजयाची नोंद केली। आशिया कप ग्रुप या सामन्यात भारताविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानने खरं तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकामध्ये केवळ 127 धावाच करता आल्या। त्यामध्ये पाकिस्तानचे 9 गडी सुद्धा बाद झाले। साहिबजादा फरहानने सर्वाधिक 40 आणि शाहीन शाह आफ्रिदीने 33 धावा केल्या। तर भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या। वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्यात। तर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतले। मात्र अखेर आता भारताने पाकिस्तानवरती पुन्हा एकदा विजय मिळवलाय। आपलं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलंय। पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून दणदणीत पराभव केला। आशिया कपचा हा महत्त्वाचा सामना होता। भारत विरुद्ध पाकिस्तान करताना या मॅचची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती। अखेर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान केवळ 127 धावांमध्ये पाकिस्तानचा डाव आटोपला। 128 धावांचा पाठलाग करताना भारताने मात्र सहजरित्या हा विजय निश्चित केलेला आहे। सूर्यकुमार यादवने साजिशी कर्णधार पदाला साजेशी अशी सुंदर खेळी केलेली आहे। तब्बल 47 धावा त्याने केलेल्या आहेत। तर विशेषतः म्हणजे षटकार ठोकत या सामन्याच्या विजयावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। 7 विकेट्स राखून भारताने हा विजय मिळवला। भारतीय संघाने पाकिस्तानवरती दणदणीत विजय मिळवला आहे। कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक नाबाद 47 धावा केल्या। तर अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांनी मात्र प्रत्येकी 31 धावा केल्यात। दुबईच्या मैदानात भारताकडून पाकचा धुव्वा उडवलाय। अक्षर पटेल, कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकीनंतर फलंदाजांनी सुद्धा प्रभावी कामगिरी केली आहे। पाकिस्तानकडून मात्र सईम अयूबने 3 विकेट घेतले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सिद्धेश भंडारी आपल्यासोबत जोडले। सिद्धेश, आपण पाहतोय खरं तर आनंदाचा आणि मोठा क्षण आहे। एरवी नेहमी मात्र भारत पाकिस्तान ज्या ज्या वेळी मॅच असते उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते आणि आता पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला धूळ चारले। काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच हा प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा क्षण आपण म्हणू शकतो। भारतीय संघाचा पाकिस्तानवर हा दणदणीत विजय आपण या ठिकाणी म्हणू शकतो। सूर्यकुमार यादवने षटकार मारत हा विजय संघाला मिळवून दिला। कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 47 धावा या ठिकाणी आपण केल्याचं पाहिलं आणि आशिया कप स्पर्धेमध्ये भारताने पाकवर 7 विकेटने या ठिकाणी विजय मिळवला आहे। आणि अभिषेक शर्मा असेल, तिलक वर्मा असेल, या ठिकाणी त्यांनी प्रत्येकी 31 धावा देखील आपण केल्याचं पाहिलं आणि दुबईच्या या मैदानात भारताकडून पाकचा धुव्वा उडवला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। त्याचबरोबर अक्षर पटेल असेल, कुलदीप यादव असेल यांनी देखील त्यांच्या प्रभावी फिरकीमुळे त्यांच्या प्रभावी फलंदाजीमुळे या ठिकाणी त्यांनी एक महत्त्वाची कामगिरी बजावली होती। आणि UAE सोबत जेव्हा आपली भारताचा सामना झाला होता त्यावेळी सुद्धा कुलदीप यादवने महत्त्वाची कामगिरी बजावली होती। आणि आशिया कप ग्रुप अ मध्ये या सामन्यामध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस देखील जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 9 गडी त्यांनी गमावले होते आणि 127 धावा या ठिकाणी केल्या होत्या आणि आपल्याला 128चा टार्गेट या ठिकाणी मिळाला होता। आणि पाकिस्तानकडून देखील साहिबजादा फरहानने 40 धावा केल्या होत्या आणि शाहीन शाह आफ्रिदीने देखील 33 धावा केल्याचं आपण या ठिकाणी पाहिलं होतं। आणि या ठिकाणी भारताकडून कुलदीप यादव असेल त्याने 3 विकेट, सर्वाधिक विकेट या ठिकाणी कुलदीप यादवने घेतल्या होत्या। जसप्रीत बुमराह असेल, अक्षर पटेल असेल यांनी देखील प्रत्येकी 2 विकेट घेताना आपण पाहिलं। आणि या ठिकाणी भारतीय संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आपण या ठिकाणी मिळताना पाहिलाय। अगदी सिद्धेश, खरं तर आनंदाचा हा क्षण आहे। भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारलेली आहे। तब्बल 4 षटक आणि 7 विकेट्स राखून भारताने दणदणीत विजय मिळवला आहे। खास शैलीचा आपला खेळाडू सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वामध्ये हा विजय मिळवला आणि विशेषतः म्हटलं तर सलग दुसरा विजय। आता एशिया कपमध्ये भारताचं स्थान कशा प्रकारे भक्कम होतं? नक्कीच भारताने हा दणदणीत विजय मिळवला आपण या ठिकाणी पाहिला। आणि आशिया कपच्या या 6व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने आपण पराभव करताना पाहिला। आणि 16व्या ओव्हरमध्ये म्हणजे 15 ओव्हर 5 बॉल असताना देखील आपण 3 विकेट्स गमावून 128 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपण गाठताना भारताला पाहिलं। आणि भारतीय संघाकडून सलामीवीर अभिषेक शर्मा असेल, तिलक वर्मा असेल यांनी 31 धावा प्रत्येकी या ठिकाणी खेळल्या
आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने तर 47 धावा या ठिकाणी केल्याचं आपण पाहिलं. याच विजयासह भारत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर सध्या आहे आणि संघाची सुपर 4 मध्ये देखील पोहोचण्याची शक्यता या ठिकाणी आपण वाढली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरीकडे जर पाहिलं तर पाकिस्तानला पुढील फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्यांना युए विरुद्ध जो सामना आहे तो शेवटचा सामना त्यांना या ठिकाणी जिंकावा लागेल. त्याचबरोबर आपण जर इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये जर पहिली विकेट पाहिली तर पहिल्याच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूमध्ये वाईट टाकला आणि त्यामध्ये पुढच्याच बॉलवर त्याने विकेट घेतला होता. दुसरी विकेट सुद्धा बुमराह याने घेतली होती आणि असा या ठिकाणी आपण म्हणू शकतो की भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. नक्कीच सिद्धेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. मैच बढ़िया रहा और मैच के शुरू में काफ़ी मतलब लोग बोल रहे थे कि मैच बॉयकॉट चल रहा था मैच, बट इंडियन टीम दुबई में आई है, यूएई में आई है और हम उनको यहाँ पे सपोर्ट करने आए. सो वी केम स्पेशली टू सपोर्ट देम हियर बिकॉज ऑफ कोर्स दे आर कमिंग इन अदर कंट्री टू प्ले. So at least we have to go and we have to cheer them and they made it and we win. It was ultimate, really. भाई आपको डर लग रहा था कि जल्दी मैच खत्म ना हो जाए क्योंकि पैसे खराब हो जाएंगे? थोड़ा पाकिस्तान ने 100 तो मार दिए थे. हमारा बहुत फोकस है मैच देखने में, लेकिन थोड़ा सा रन और ज़्यादा होता था तो देखने में और मज़ा ज़्यादा आता है, क्योंकि थोड़ा मैच हार्ड होता था तो इंडिया रन चेस करो तो और मज़ा आता है. बाकी मैच बहुत अच्छा लगा. ऑस्ट्रेलिया के साथ किसको लेके मजा आया? अभिषेक शर्मा और सूर्य कुमार यादव. सर जी, आज का मैच बहुत एक्साइटिंग मैच हुआ है. इंडिया ने मैच आज जीत लिया. हम पूरी इंडिया की टीम को और जितना भी क्राउड आया था उनको मुबारकबाद पेश करते हैं. नॉट डाउट पाकिस्तान ने आज अच्छी बैटिंग नहीं की और जिसकी वजह से पाकिस्तान आज का मैच हार गया. इंशाल्लाह नेक्स्ट 21 को फिर मैच पाकिस्तान का नेक्स्ट संडे को मैच होगा इंशाल्लाह इंडिया के साथ और इंशाल्लाह हम देखेंगे कि आगे क्या होता है. थैंक यू. एशिया कपमध्ये हा महत्त्वाचा दुसरा सामना झाला. भारताचा हा दुसरा सामना होता आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवरती दणदणीत असा विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार सूर्यकुमार यादवने दणदणीत अशी खेळी केली आहे. 47 धावांची नाबाद खेळी केलेली आहे आणि विशेषतः षटकार ठोकत शानदार आपला हा भारताचा विजय साजरा केलेला आहे.